या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यस कुलकर्णी सरांच्या शुभ हस्ते अनाउन्समेंट झाली आहे. तर राजन सरांना विनंती असेल. तर एनडीएफ टीमने टॉस जिंकलाय आणि जिंकल्यानंतर मात्र बॉलिंग करण्यास पंच 2च मिनिटं थांबा. पंच 2च मिनिटं थांबा. इलाइट ड्रग डिस्ट्रीब्युटर यांच्याकडून 500 रुपये षटकारांसाठी डॉक्टर राजन यांना. एनएमआय वॉरियर्स संघ कृपया शांतता ठेवा विनंती करतो सर्वांना. आता दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहेत. आता सहकार्य करा सेमीफायनलची मॅच प्लीज. येस पंच मॅचला सुरुवात करा. चला पहिला गोलंदाज आपण पाहतो इम्रान. दीपक आणि चिराग ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पहा कोलो पद्धतीचा बॉल होता. अपील भरपूर झाली आहे मात्र पंचांनी बोट हवेमध्ये दर्शवली. येस पहिल्याच बॉलवर विकेट. मोठा आदर दिला जातोय कारण दीपक यांनी गेल्या मॅच मध्ये खूप अफलातून बॅटिंग केली होती ते मैदानाच्या बाहेर जातील. फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि फलंदाज दीपक यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन फलंदाज कपिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. 18 बॉलचा खेळ आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर सिंगल झाली आहे. सिंगल बॉल झालाय आतापर्यंत आणि आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग राहिली एनएमआय वॉरियर्स टीमची आणि खरंच ज्यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये अर्थात आमचे मार्गदर्शक संतोष म्हात्रे सर. अफलातून समालोचन पूर्णपणे मॅचला रंगत आणणे त्यांनी. आणि आता मात्र दुसऱ्या सेमीफायनलचा सामना इथे सुरू आहे. डहाणू वर्सेस एनडीएफ. नालासोपारा डॉक्टर्स फोरम विरुद्ध डहाणू. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. गोलंदाज इम्रान पुन्हा सज्ज होतोय. राईट नंबर द विकेट. कुलपतीचा बॉल लॉफ केलाय मनगडाच्या साह्याने. फक्त फ्लिक केलंय प्रॉपर टायमिंग साधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकार. बघा पहिल्या बॉलवर विकेट आली इम्रान यांच्या. दीपक यांचे त्यानंतर कपिल आले मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच बॉलचा सामना करत असताना सुपर स्ट्रोक लगावलाय. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करून हा येतोय षटकार. टीमची धावसंख्या 6 आहे. 2 चेंडूंच्या मोबदल्यात 1 गडी बाद 6 धावा धावफलकावर. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर लवकर पीक केले पूल केले मात्र क्षेत्ररक्षक आहे जज करतोय त्याला चकवून मात्र चेंडू पसार झालाय. 1 बाउन्स ओव्हर द रफ. हा षटकार नंतर आलेला दमदार चौकार. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर आहेत. खूप चांगली बॅटिंग कपिल यांच्या माध्यमातून होते आपल्या टीम एनडीएफ नालासोपारा डॉक्टर्स फोरम यांच्यासाठी माफ करा डहाणूसाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केले. गॅप मध्ये बॉल चाललाय. आपण पाहतोय डीप पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार कपिल यांच्या बॅटमधनं सीमा पार.
पहिल्या बॉलवर विकेट आली त्यानंतर कपिल यांनी मात्र सर्व सूत्र आपल्या हातामध्ये स्वीकारलीत. यावेळेस बॉलला सोडून दिले. येस, वाईड बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. हा प्रेशर आहे गोलंदाजावर. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर आलेले 2 चौकार आणि त्यानंतर येतोय वाईड बॉल. टीमची धावसंख्या 15. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 15 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. NMI वॉरियर्स संघ फायनल मध्ये अगोदरच दाखल झाला. यावेळेस पहा ओव्हरपिच बॉल. ओव्हरपिच बॉलचा मात्र खरपूस समाचार घेतलाय आणि बॉलवर केलाय घणाघाती प्रहार. बॉल गेलाय वाडीश लॉंग ऑन सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार. साठी तशाच पद्धतीची बॅटिंग कपिल मैदानाच्या आतमध्ये करतायत. इनसाइड आउट. यावेळेस समोरच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. हाही बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि येतोय चौकार. टीमची धावसंख्या 25 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण या ओव्हरमध्ये एकूण आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 3 चौकार आलेत आणि बरोबर 1 वाईड. आता मात्र NMI वॉरियर्स टीम समोर कोणता संघ खेळताना पाहायला मिळेल. NDF की डहाणू. बघा डहाणू टीमची अतिशय दमदार सुरुवात झाली आहे. आता मात्र चिराग आहे स्ट्राईकला. अनिल आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्यात आणि कपिल यांच्या बॅटमधनं 24 धावा आल्यात. त्या 25 पैकी 1 धाव अवांतर आहे वाईटच्या रूपामध्ये. अफलातून बॅटिंग कपिल यांची राहिली आहे. मात्र चिराग अजूनही अकाउंट ओपन करायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पॉवर प्ले संपलाय. फिल्डिंग सेशन खुल्या झाल्यात. डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. अशा पद्धतीने क्षेत्रांची सजावट चिराग यांच्यासाठी. सर्कल ग्राउंड नेहमीच आपण पाहिलं तर फलंदाजासाठी फायद्याचं असतं कारण भरपूर स्ट्रोक त्यांना खेळायला मिळतात. गॅप भरपूर असतात. यावेळेस पहा बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केले. मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरनं डिस्टन्स कव्हर करतोय. फाईन लेग रिजन मध्ये येतोय. हा बॉल देखील जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. थँक्यू सो मच DJ. दमदार बॅटिंग. कपिल यांच्या बॅटमधनं चौकार षटकार येत होते. आता मात्र चिराग यांच्या बॅटमधनं चौकार षटकार आलेत. पहिल्याच बॉलवर आपण पाहतो चौकाराने स्वागत केले गोलंदाज अनिल यांचं. टीमची धावसंख्या 29. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला याही वेळेस पाहायला मिळू शकते सेकंड सेमीफायनल मध्ये. ओव्हरपिच बॉल. या बॉलला सोडून दिले आणि पंच आपण पाहतो कृतिकेश कोळी सर आमच्यापर्यंत इशारा करताय व्हाईट बॉल. थोडासा दबाव अनिल यांच्यावर जाणवतोय कारण ज्यावेळेस पहिल्या बॉलवर तुमच्या चौकार येतो त्यावेळेस दुसरा बॉल टाकताना तुम्ही भरपूर विचार करता, वाचण्यासाठी प्रयत्न करता, विकेट घेण्यासाठी प्रयत्न होणं या ठिकाणी गरजेचं आहे. हे फलंदाजांना माघारी पाठवणं गरजेचं असेल. हाफ ट्रॅकर. याला मात्र पूल केले. पूल सक्सेसफुल आणि बॉल जातोय क्रंचिंग साऊंड ऑफ द बॅट. बॉल इट्स आउट ऑफ द पार्क फॉर द मॅक्सिमम सिक्सर. 36 धावा धावफलकावर आहे. NMI वॉरियर्स टीमचं डगआउट मात्र थोडंसं शांत पाहायला मिळतंय फटकेबाजी पाहून. अजून एक हाफ ट्रॅकर. हा बॉल मध्ये मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि या टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. अर्थात चिराग बॅक टू द डगआउट. जहीर आलेत मैदानाच्या आतमध्ये. कपिल आहेत स्ट्रायकिंग एंडला ज्यांच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर तब्बल 3 चौकार आणि 2 षटकार आलेत. टीमच्या धावसंख्येचा विचार जर केला तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36. याही बॉलला पहा सोडून दिले फलंदाजाने. पंच इशारा करते इट्स वाईट बॉल. कपिल यांचा चांगला निर्णय बॉलला सोडून देण्याचा कारण भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर होता. टीमची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 37 धावा धावफलकावर आहेत.
अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक सुरू आहे आणि भरपूर धावा लागल्या धावफलकावर. दुसऱ्या सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एवढेच पहा, अगदी बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. अजून एक वाईट बॉल येतोय अनिल यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 38. दबाव कुठेतरी जाणवतोय गोलंदाजावर, कारण ज्या पद्धतीची फटकेबाजी डहाणू टीमची राहिली आहे. अगोदर आपण पाहिलं तर कपिल आणि त्यानंतर चिरागने देखील फटकेबाजी केली. चिराग बाद झाले तर अजूनही कपिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. फक्त चौकार षटकाराची भाषा ते बोलतायत. यावेळेस पहा अजून एक फटका. याही बॉलने मात्र भरपूर अंतर गाठलंय. मात्र बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय आणि षटकार आलाय. पार करून दाखल झालाय डहाणू संघ आणि इतक्या लांबचं अंतर पार करून जे कष्ट करून ते वाया नाही गेलेत आतापर्यंत, कारण मॅच मात्र त्यांनी अगदी जबरदस्त पद्धतीने खेळली आहे. अजून एक बॉल ऑफ केले, क्षेत्ररक्षण चुकी झाली आहे. त्याला चकवून फसवून बॉल वन बाउंस सीमारेषा पलीकडे गेलाय आणि अजून एक जबरदस्त फटका चौकार. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 48 धावा तब्बल धावफलकावर आहेत. 48 रन्स. याही बॉलला ब्लाइंडर खेळलाय, टॉपेज घेतली, बॉल हवेमध्ये बराच वेळ आहे आणि यावेळेस मात्र चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. दिनेशच्या माध्यमातून झेल पकडलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 विकेटच्या मोबदल्यात 48 धावा धावफलकावर डहाणू टीमच्या. आठ बॉल मध्ये 34 धावांची जबरदस्त खेळी केली आहे. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या कपिल यांच्यासाठी. 8 बॉल 34 धावा 34. अफलातून बॅटिंग. नवनाथ आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर असतील आशिष. मग आता जे सेट बॅट्समन होते ते मैदानाच्या बाहेर गेले. तर जुबेर आणि नवनाथ ही नौकी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ऑलरेडी 48 धावा धावफलकावर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. ही लढत या ठिकाणी पाहते अर्थातच डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन DSSF ऑर्गनाइज ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर्स प्रीमियर लीग 2022 सीझन 3. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. यस, भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल आणि या टीमची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचते आता. मात्र यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र यावेळेस येईल डॉट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय जुबेर यांच्या माध्यमातून. जहीर माफ करा आहेत स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल डॉट आलाय. यावेळेस पहा या अगोदरच्याच बॉलचा आपण पाहतो ऍक्शन रिप्ले. बाउन्स खूप चांगला भेटतोय आणि अवे फ्रॉम द बॉडी टेलर रूम बनवण्यासाठी प्रयत्न दिला जात नाहीये जहीर यांना आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आहेत. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे धावसंख्येला थोडासा का होईना ब्रेक लगावण्यात यशस्वी झालाय मी तर म्हणेल NDF संघ, कारण 2 ओव्हरमध्ये 48 धावा होत्या. त्यानंतर वाईड आला 49 आणि आता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. गोलंदाज आपण पाहतोय आशिष खूप चांगलीच कामगिरी करतात आपल्या टीमसाठी, मात्र अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. काय करतील जहीर आणि नवनाथ. यावेळेस पहा फ्लाईट दिली, नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने क्रीज सोडली आहे आणि ते विकेट सॅक्रिफाईस केला जातोय जहीर यांच्या माध्यमातून नवनाथ यांना स्ट्राईकवर आणण्यासाठी आणि हाई बॉल डॉट असेल. आता मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हरी आलेत मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर. ऑलरेडी 49 धावा धावफलकावर आहेत आणि 3 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. यावेळेस पहिले तर विकेट सॅक्रिफाईस केली जहीर यांनी नवनाथ यांना स्ट्राईकवर आणण्यासाठी. 3 बॉलमध्ये काय करतील नवनाथ. आता
जी त्यांनी रिस्क घेतली होती नॉस्ट्राईकला क्रीज सोडण्याची, आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर झहीर यांची विकेट सॅक्रिफाईस झाली. 3 बॉल शिल्लक. यावेळेस पहा भरपूर बाहेर होता. पंच नितीन काळसेकर सर इशारा करतात वाईट बॉल असेल. आशिष मात्र या ठिकाणी लाईन आणि लेंथ पिक करण्यामध्ये त्यांना लाईन आणि लेंथ भेटत नाहीये. 51 धावा धावफलकावर झाल्यात. 50 अप्स. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक आहे. 3-3 ओव्हरची मॅच. दुसऱ्या सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पॉवर जनरेट केली आणि बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउंड चेंडू चालले ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार. या षटकामध्ये मात्र नक्कीच कमी धावा आल्यात पहिल्या 2 ओव्हरच्या तुलनेमध्ये जर कंपॅरिझन केलं. याही वेळेस मात्र टायमिंग चुकलंय. टॉपेज घेतलीये. बॉल पडल्यानंतर भिरकी घेतोय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवर जाईल आणि अचूक थ्रो करण्याऐवजी मात्र थ्रो या ठिकाणी चुकीचा होतोय. नॉनस्टॅकच्या फलंदाजाने क्रीज सोडली आणि नवनाथ यांना स्ट्राईक हवी आहे शेवटच्या बॉलवर. त्यामुळे तिसऱ्या धावेसाठी कॉल नाकारला गेलाय. 2च धावा आल्यात या बॉलवर. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतंय. 56 धावा धावफलकावर. अब तक 56. शेवटचा बॉल शिल्लक. नवनाथ यांनी स्वतःवर विश्वास ठेवलाय. नॉस्ट्राईकला हरी यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 1च बॉल शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधला खेळ या ठिकाणी सुरू आहे. दुसरा सेमीफायनल डहाणू वर्सेस NDF. शेवटचा बॉल आशिष यांचा नवनाथ यांच्यासाठी उर्दू विकेट. अगदी फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. स्ट्रेट बॅक आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. बेमिसळ टायमिंगचा नजारा. नवनाथ शेवटच्या बॉलवर का मला क्रीज स्ट्राईक हवी होती हे दाखवलंय आणि स्वतःला मात्र सिद्ध केलंय. टीमची धावसंख्या 62 आणि 63 धावसंख्येचं लक्ष असेल समोर म्हणजे NDF टीमच्या. कडून पण 200 रुपये. 200 नाही सॉरी, अनिश ठाकूर यांच्याकडून 300 रुपये. 2 चौकार पण आहेत त्यामध्ये. अनिश ठाकूर यांच्याकडून 300 रुपये आणि इलाय ड्रॅग यांच्याकडून 200 रुपये. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर विक्रांत. दो चौका 300 रुपये अनिश ठाकूर यांच्याकडून. 300 रुपये अनिश ठाकूर यांच्याकडून डॉक्टर विक्रांत यांस. 2 6 आणि 2 4. टोटल आजचे त्यांना भेटलेले आहेत 200 आणि 300 500 रुपये. आणि अनिश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये डॉक्टर राजन यांना. डॉक्टर राजन 500 रुपये डॉक्टर अनिश सर यांच्याकडून तुम्हाला षटकार आणि चौकारांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर राजन. चला मॅचला सुरुवात करूया. 5:15 झालेत आणि यानंतर फायनल देखील आहे, तर स्पीडअप करा. टार्गेट आहे 63 धावसंख्येचं NDF टीम समोर. नालासोपारा डॉक्टर्स फोरम डहाणू टीमने खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्यामध्ये विशेष योगदान जर आपण पाहिलं तर दीपक लवकर बाद झाले, त्यानंतर चिराग आणि त्यानंतर कपिल यांची अफलातून फटकेबाजी आणि शेवटला जर आपण पाहिलं नवनाथ यांच्या बॅटमधनं आलेल्या तर तडाखा. त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर डॉक्टर शाहरुख सरांकडून डॉक्टर अनिश यांना विकेट घेतल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक. अमोल वाघमारे यांचं इथे आगमन झाल्याबद्दल मंडळाकडून यांचे हार्दिक स्वागत.
आनंद आहे तर स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आशिष आणि गोलंदाजी मार्कवर रोहित केनी. पहिलं षटक हाताळण्यासाठी टार्गेट आहे 63 रन्सचं. कोण जाणार सेमीफायनल मध्ये, फायनल मध्ये जाणार दुसरा संघ. फुललेंचा बॉल, याला मात्र सरळ हातामध्ये दिले दीपक यांच्या आणि पहिल्याच बॉलवर यश संपादन केले. मोठा वासा गळायला लागलाय आनंद यांच्या रूपात. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर पहा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज रोहित यांनी. आनंद यांची महत्वाची विकेट या ठिकाणी काढून दिली. मात्र मिथिलेश आले आता मैदानाच्या आतमध्ये. मिथिलेश यांनी गेल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि अफलातून बॅटिंग त्यांनी देखील केली होती. फुलटॉस बॉल याला अलॉंग द कार्पेट खेळले. दीपक यांच्या हातामध्ये पुन्हा बॉल जातोय आणि डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर क्रिएट करणार किंबहुना फलंदाज आणि किंबहुना एनडीएफ टीमवर. कारण 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 63 धावा, त्यातले 2 बॉल गेले आता म्हणजे 16 बॉलमध्ये 63 रन करायच्यात. 16 बॉल 63 रन्सचं टार्गेट आहे एनडीएफ टीम समोर. धावफलक अजून सुरू व्हायचंय. हा देखील फुलरलाईनचा बॉल अलॉंग द कार्पेट गॅप मधनं बॉल चाललाय. काऊकडनं रिजन मध्ये बॉल जातोय. मात्र फंबल झालं क्षेत्ररक्षकडनं. बॅकअप येईपर्यंत पहा मिळाली आहे फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलने धावफलकाला मात्र सुरुवात झाली आहे. आता 15 बॉलमध्ये 62 रनची आवश्यकता असेल. इथे प्रत्येक बॉलवर आक्रमण करणं गरजेचं असेल. आशिष देखील खूप चांगली बॅटिंग करतात. त्यांनी देखील खूप चांगली फलकेबाजी या अगोदरच्या दोन्ही मॅचेस मध्ये केली आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे कुठेतरी डोकेदुखी नक्कीच ठरू शकतं. मी तर म्हणेल डहाणू टीमसाठी 15 बॉलमध्ये 62 रनची गरज आहे आता. 15 बॉलमध्ये 62. 15 बॉल 60 रन्स रिक्वायर्ड फॉर एनडीएफ टू क्वालिफाय फॉर द फायनल. यावेळेस पहा पडल्यानंतर बाहेर वळवले. बॉलला मात्र भरपूर बाहेर आहे पंचांनी सांगितले. पिचिंग झाल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. 15 बॉलमध्ये रन्स करायचे 61. 2 धावा धावफलकावर. टार्गेट आहे 63 रनचं. रोहित केनी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. समोर आहे मिथिलेश. यावेळेस पहा स्लाइस एज घेतली. बॉल मात्र अडवला जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि सिंगल साठी कंप्लीट झाले. आता मात्र मिथिलेश असले स्ट्राईकला. 14 बॉलमध्ये 60 रनची आवश्यकता आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मग क्रिकेट नेहमीच अनिश्चितचा खेळ राहिलाय. काही होऊ शकतं. या अगोदरच्या मॅच मध्ये बघा एनएमआय वॉरियर्स टीमने 10 बॉलमध्ये 51 रनचं टार्गेट चेस केलं होतं. मिथिलेश यांच्यासाठी बॉल खोलवर पद्धतीचा बॉल. दीपक यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने बॉलला अडवलंय आणि आलाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर क्रिएट करणार. आता 13 बॉलमध्ये 60 रनची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नालासोपारा डॉक्टर्स फोरम या टीमला 5 बॉलचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा आतापर्यंत उचलता आला नाही एनडीएफ टीमला. खूप 3च धावा धावफलकावर. फुलालेंचा बॉल आणि भेटवस्तू दिली आणि दोन्ही हाताने भेटवस्तू स्वीकारले मिथिलेश यांनी आणि बॉलला पाठवून दिले मिड विकेट रिजन वरनं फिल्डरच्या डोक्यावरनं षटकार. डीजे आता 12 बॉलमध्ये रन्स करायच्या 54. म्हणजे प्रत्येक षटक तुम्हाला सरासरी गाठायचे 27 रनशी. उमेश आलेत गोलंदाजी मार्कवर. दरम्यान डॉक्टर धनोज यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होतंय आणि
त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. आमचे परम मित्र गणेशदादा कारंडे यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. गणेशदादा हॅलो हॅलो. आयरोलीचे पवार साहेब, धनुष गपट सर, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आयरोलीचे पवार साहेब होते. या बॉलवर चौकार आलाय. आता बघूया काय गेम चेंज होतोय का. आता मात्र 11 बॉलमध्ये 50 रनची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम आपण पाहिलं तर एनडीएफ नालासोपारा डॉक्टर्स फोरम टीमला 11 बॉलमध्ये 50 रन्स. काय करतील मिथिलेश, काय करतील आशिष. यावेळेस हाफ ट्रॅकर कट करायचा होता. बाउन्स खूप चांगला आहे, उसळी खूप चांगली आहे. बॉल विकेट किपरचा वेध घेतोय आणि यावेळेस पहा डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर क्रिएट करणं. आता 10 बॉलमध्ये रन्स करायच्यात 50. एनडीएफ टीमला मात्र इथे जर फायनलच्या सामन्यामध्ये खेळायचं असेल 10 बॉलमध्ये 50 रन्स खूप मोठं लक्ष आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन यावेळेस महा अक्षरशः खोदून काढले. बॉल जातोय मिड विकेट रिजन मध्ये आणि क्लिअर करतोय आणि हा येतोय चौकार. तर पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केले, लाजवाब कट केले मिथिलेश यांनी. अलॉंग द कार्पेट बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. आशिष यांच्या बॅटमधून आलाय चौकार, माफ करा. 21 धावा धावफलकर. मी विनंती करतो दिविशा 11 ऐरोली टीमचे संगनायक आणि एक आक्रमक फलंदाज गणेश कारंडे सरांना की आपण या व्यासपीठावर, गणेशदादा कारंडे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या डॉक्टर्स ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॉलला सोडून दिले आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते. आता मात्र 22च्या घरामध्ये भरपूर पल्ला गाठायचा आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि टार्गेट आहे 63 रन्सचं आणि 22 धावा धावफलकावर आहेत. 8 बॉलमध्ये 41 रन्सची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी एनडीएफ टीमला. पुन्हा हाफ ट्रॅकर, याला मात्र पुल केलंय, मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय शेवटच्या क्षणी आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगलच तोपर्यंत कंप्लीट झाली. दुसरा धावायचा प्रयत्न, बॅकअप आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. मिळतील 2च धावा. चला 7 बॉलमध्ये 39 रन्सची आवश्यकता आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल केले. यावेळेस मात्र चांगलं जज केलंय बॉलला आणि अफलातून कॅच पकडलाय रोहित केणी याने आणि फलंदाज असेल बाद. आपण पाहतोय गणेशजी कारंडे यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. दिविशा 11 ऐरोली टीमचे संघनायक, त्याचबरोबर अनेक मोठ्या स्पर्धा, ती बाली ट्रॉफी असेल किंवा त्याच्यापेक्षाही आणखीन खूप मोठ्या स्पर्धा, ओपनच्या देखील स्पर्धा आपण पाहतोय वरद लॉजिस्टिक टीम कडनं ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. असे आमचे परम मित्र गणेशजी कारंडे यांचा शुभ सन्मान झालाय आमच्या मुख्य व्यासपीठावर. दीपक आले गोलंदाजी मार्कवर आणि बॅट्समन आहे आपण पाहिलं तर दिनेश. मात्र स्ट्राईकला असतील मिथिलेश. आशिष बाद झालेत. रन झाले स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर 24. 6-39 समीकरण आहे, म्हणजे 6 षटकार जरी ठोकले तर कुठेतरी कमी पडतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, म्हणजे आता 5 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
जे की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार जरी ठोकले तर कमी पडते, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. एखादा नो बॉल आला आणि त्यावर जर षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच मॅच मध्ये वेगळा टेस्ट पाहायला मिळतो. मात्र दीपक ती संधी देणार नाहीत, कारण चतुर आणि चाणाक्ष खेळाडू आहेत. यावेळी स्लोवर वन आहे, स्लोवर वन पिक नाही करू शकलेत, बॉडीचा वेध घेत नॉन स्टॅकने क्रीज सोडली आहे, मात्र येईल फक्त डॉट बॉल. आता 4 बॉलमध्ये 35 फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग डहाणू टीमची पहिल्या इनिंग मध्ये राहिली आहे, 62 धावांचा डोंगर 18 बॉलमध्ये त्यांनी लगावला, त्यावेळेस सामन्याचा निकाल जवळजवळ 90% लागला होता. मात्र 10% अजूनही आम्हाला विश्वास होता की एनडीएफ संघ मात्र या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी उत्सुक असेल आणि करेल की काय, उलटफेर करेल का काय या मॅच मध्ये, पलटवार करेल की काय. मात्र ते काही झालं नाहीये, कारण पहिल्या ओव्हरपासून आक्रमण होणं गरजेचं असे होतं. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रोहित यांची गोलंदाजी, ज्यामध्ये फक्त 9 धावा आल्या, तिथे या सामन्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं होतं. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे की काय, का 3 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे आणि भरपूर धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. एनडीएफ टीमला जिंकण्यासाठी एनएमआय वॉरियर्स अगोदरच गेलाय फायनलमध्ये. यावेळेस पुन्हा स्लोवर वन आहे, गतीमध्ये परिवर्तन करतोय, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, व्हेरिएशन असलेली गोलंदाजी तो हाताळत असताना दीपक या बॉलवर सिंगल आली. आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय भरपूर शांतता मैदानाच्या आतमध्ये, रोमहर्षक सामन्याची नक्कीच सर्वांना उत्सुकता होती की सेमीफायनल असते मग थोडासा का होईना रोमहर्षक मॅच होईल, मग तसं काही झालं नाहीये. एवढेच पहा हुक करायचा होता, बॉल हवेमध्ये आहे, विकेटचं पतन होतंय, फलंदाज मिथिलेश मैदानाच्या बाहेर जातील. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक, फक्त औपचारिकता शिल्लक आहे की काय या मॅच मध्ये. यस, नक्कीच औपचारिकता शिल्लक आहे. डहाणू संघ मात्र फायनल मध्ये जवळजवळ दाखलच झालाय. तर लगेच टॉस होईल या मॅचचा, दोन्ही कॅप्टन्सने मात्र उपस्थित राहायचंय, एनएमआय वॉरियर्स आणि डहाणू. चला स्पीडअप करा डहाणू संघ. शेवटचा बॉल आहे हा या सेकंड सेमीफायनल मधला. यावेळेस फ्लिक केले मनगटाच्या साह्याने आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवले, चौकार आलाय शेवटच्या बॉलवर. मात्र आता भरपूर उशीर झालाय, कारण सामना या ठिकाणी जिंकलाय डहाणू संघ. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केलाय. या लगेच टॉस साठी आणि मॅन ऑफ द मॅच ठरतात अर्थातच नो डाऊट नन अदर दॅन मिस्टर कपिल पाटील.